कुकिंग अँड कुकिंग विथ शिवा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत मेथीची भाजी। मेथीची भाजी करण्यासाठी अतिशय कमी वेळ लागतो आणि ही भाजी झटपट होते। त्यासाठी मी इथे मेथीची स्वच्छ कोवळी भाजी घेतलेली आहे। लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहेत। लसूण मिरच्या मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत। खलबत्त्याने एक विशिष्ट प्रकारची चव भाजीला येते। तव्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे। तेल चांगले गरम झाले की आपण जिरं घालणार आहोत आणि लसूण पाकळ्या व मिरच्या घालणार आहोत आणि हा गोल्डन ब्राउन होईपर्यंत लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे। दोन ते 3 मिनिटं आपल्याला लसूण मिरची चांगली परतून घ्यायची आहे। गोल्डन ब्राउन रंग आला की आपल्याला त्याच्यात आपण भाजी घालणार आहोत। चांगला परतला आहे। आता कोवळी भाजी मी इथे घातलेली आहे आणि झाकण ठेवून आपण ती वाफवून घेणार आहे 1 मिनिटासाठी। 1 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे। झाकण काढल्यानंतर आपण भाजीमध्ये 1 चमचा मीठ घालणार आहोत आणि ती एकसारखी परतत राहणार आहोत। भाजीला पाणी सुटते आणि त्या पाण्यातच भाजी शिजली जाते। कमी वेळ लागतो या भाजीला शिजण्यासाठी। आपण इथे भाजी एकसारखी परतवून घेतलेली आहे। 2 ते 3 मिनिटं मी ही भाजी परतत आहे। 1 ते 2 मिनिटं ही भाजी परतवून तयार झालेली आहे। आता तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करू शकता। झटपट होणारी मेथीची भाजी आवडली असेल तर चॅनलला नक्की